जमीन महसूल कायद्यात मोठा बदल. आता जमिनीसाठी येणे परवानगीची गरज नाही. जमीन मालकांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. जमीन महसूल कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. आता आकृषक कर आकारला जाण्याची सोय पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तर राज्यातील जमीन महसूल कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहे. आता बिगर कृषी वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता संपली असून याने नॉन ॲग्रिकल्चरल परवानगी घेण्याची सुद्धा गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन महसूल कायद्यात मोठे बदल केले आहे. जमीन महसूल कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. आता आकृषक कर आकारला जाण्याची सोय पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. जमीन मालकांना फक्त एकर कमी रूपांतरण अधिमूल्य भरावे लागेल. या रकमेच्या भरपाईनंतर जमीन आकृषक वापरासाठी रूपांतरित केली जाऊ शकते. शिवाय सनद घेण्याची गरज देखील संपली आहे. बांधकाम आराखडा मंजुरी मिळाल्यास त्यालाच एनए मानले जाईल. यामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया जलद, सोपी आणि पारदर्शक होईल. पूर्वी आकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते. तसेच एनए मंजुरीसाठीही अनेक कागदपत्रांचा भार सहन करावा लागत असे. मात्र महसूल विभागाने तयार केलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार आता बांधकाम आराखडा मंजुरी म्हणजेच एनए मानली जाईल. यामुळे जमीन रूपांतर प्रक्रियेत महत्त्वाची सोपी सुधारणा झाली आहे. महसूल विभागासाठी ही कार्यपद्धती लागू झाली असून राजपत्रात देखील ती प्रकाशित करण्यात आली आहे. तर या निर्णयामुळे जमीन रूपांतरण प्रक्रियेत महत्त्वाची सुलभता येईल. त्याचबरोबर आकृषक कराची त्रासही संपेल. शासनाच्या या निर्णयामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल. तसेच जमीन मालकांना वेळ वाचवून त्यांचा प्रशासनाचा त्रास कमी होईल. या बदलामुळे आता जमीन मालकांना एनए मिळवण्यासाठी अनेक महिने किंवा वर्षे वेटिंग करत बसण्याची गरज राहणार नाही. तर फक्त रूपांतरण अधिमूल्य भरून ते आपली जमीन आकृषक वापरासाठी रूपांतरित करू शकतील. मित्रांनो, शेतीविषयक अशा ताज्या अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.